3 domains of life. Carl Woese in 1990 proposed 3 domains of life to classify life form. कार्ल वूज ह्या सायंटिस्टनी 1990मध्ये 3 डोमेन्स ऑफ लाईफ या सिस्टीमचा शोध लावला. कशासाठी? तर टू क्लासिफाय लाईफ फॉर्म. म्हणजेच काय, तर ह्या अर्थवरती जे काही लाईफ आहे, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी कार्ल वूज यांनी 1990मध्ये 3 डोमेन्स ऑफ लाईफ ह्या सिस्टीमचा शोध लावला. फॉर एक्झाम्पल, जसं रॉबर्ट विटेकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचा शोध लावला होता, तसंच कार्ल वूज यांनी 3 डोमेन्स ऑफ लाईफचा शोध लावला. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया व्हॉट इज डोमेन. आता डोमेन म्हणजे काय, तर इट इज ॲन युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजेच काय, तर आपण 10th स्टँडर्डमध्ये त्यांनी किंगडम, डिव्हिजन, क्लास, सबक्लास अशा युनिट्सचा यूज केला होता. आणि त्या सगळ्या युनिट्समध्ये किंगडम हा सगळ्यात मोठा युनिट होता, लार्जर युनिट होता. फॉर एक्झाम्पल, जसं आपण लिक्विडला मोजण्यासाठी लिटर किंवा मिलीलिटरचा यूज करतो आणि त्याच्यामध्ये लिटर हे मिलीलिटरपेक्षा मोठा युनिट आहे, तसंच इथे ह्या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये किंगडम हा सगळ्यात लार्जर युनिट आपण बघितला होता 10th स्टँडर्डमध्ये. पण डोमेन काय आहे, तर डोमेन किंगडमपेक्षाही लार्जर युनिट आहे. म्हणजेच जर आपण या युनिटचा सिक्वेन्स बघितला तर आता कसा होणार आहे, डोमेन, किंगडम, डिव्हिजन, क्लास, सबक्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीन्स अँड स्पेसीज. ओके, सो आय होप तुम्हाला डोमेन म्हणजे काय कळलं आहे. बेसिकली हे एक युनिट आहे, कशासाठी, क्लासिफिकेशनला मोजण्यासाठी. ओके, सो आता ते 3 डोमेन्स कुठले आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट इज आर्किया, सेकंड इज बॅक्टेरिया अँड थर्ड इज युकॅरिया. ओके, सो आता ह्याला आपण डिटेलमध्ये बघूयात. इथे मी तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये दाखवते. आर्किया आहे, बॅक्टेरिया आहे आणि युकॅरिया आहे. याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स मी खाली लिहिले आहेत, ज्याचा यूज करून कार्ल वूज यांनी काय केलं आहे, ह्या तिघांनाही डिफरन्शिएट केलं आहे, क्लासिफाय केलं आहे, 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट काय आहे, तर आर्किया आणि बॅक्टेरिया हे दोघांचेही सेल कसे आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. बट युकॅरियाचे सेल कसे आहेत, युकॅरियोटिक. ओके, आता तुम्ही म्हणाल की आर्किया आणि बॅक्टेरियाचे सेल सेम आहेत, तर मग त्यांना एकाच ग्रुपमध्ये का नाही ठेवलं आहे, कारण त्यांची सेकंड कॅरेक्टरिस्टिक डिफरंट आहे. दॅट इज, प्रोकॅरियोटिक सेल जरी असले तरी त्यांची जी सेल वॉल आहे दोघांची ही सेल वॉल एकमेकांपेक्षा डिफरंट आहे. सेल वॉल डिफरंट फ्रॉम बॅक्टेरिया, सेल वॉल डिफरंट फ्रॉम आर्किया. ओके, थर्ड पॉईंट काय आहे, तिघांचेही जे RNA आहेत, रायबोझोमल RNA, ते युनिक आहेत. तिघांचेही रायबोझोमल RNA डिफरंट आहेत. त्यानंतर आर्किया जो आहे त्याच्याकडे एक प्लस पॉईंट आहे जो या दोघांकडेही नाही आहे. दॅट इज सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन्स लाईक हाय टेम्परेचर, सॅलिनिटी, ॲसिडिक कंडिशन्स एक्सेट्रा. म्हणजेच काय, तर आर्किया जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते अर्थवरती कितीही एक्स्ट्रीम कंडिशन क्रिएट झाली, एक्स्ट्रीम कंडिशन्स म्हणजेच काय, टेम्परेचर खूप वाढायला लागलं किंवा टेम्परेचर खूप कमी व्हायला लागलं किंवा मातीची सॅलिनिटी वाढली. सॅलिनिटी म्हणजे मी सांगितलं होतं, आपण pHबद्दल शिकलो होतो. सो मातीची सॅलिनिटी वाढली किंवा पाण्याची सॅलिनिटी वाढली किंवा ॲसिडिक कंडिशन्स म्हणजेच मातीचा pH ॲसिडिक व्हायला लागला किंवा वॉटरचे pH ॲसिडिक व्हायला लागले. तर ह्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ज्याच्यामध्ये ह्युमन बिंग्स किंवा प्लांट्स सर्वाईव्ह नाही करू शकत, त्या कंडिशन्समध्ये आर्किया जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्वाईव्ह करू शकतात. ओके, हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल, हे आर्किया वगैरे वॉल्कॅनोमधून जी हीट बाहेर येते त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात, पण त्याच्यामध्ये ह्युमन्स किंवा प्लांट्स हे सर्वाईव्ह नाही करू शकत. ओके, पण तेच जर आपण बॅक्टेरिया आणि युकॅरियाचं बघितलं तर हे दोघेही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सर्वाईव्ह नाही करू शकत. ओके, नाव वी विल गो टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज केमोटॅक्झॉनॉमी. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या नावाला एक्सप्लेन करून घेऊयात. टॅक्झॉनॉमी म्हणजेच काय, क्लासिफिकेशन. आणि केमो ऑफकोर्स नावावरून लक्षात येतं आहे, केमो म्हणजे केमिकलच्या रिलेटेड असेल. मग जे क्लासिफिकेशन केमिकल कंपाऊंड्सच्या रिलेटेड केलं जातं किंवा केमिकल कंपाऊंड्सचा यूज करून केलं जातं, त्या मेथडला किंवा त्या क्लासिफिकेशनला म्हणतात केमोटॅक्झॉनॉमी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन बघूया.
इट इज अ मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. काय आहे? ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन केलं जातं. आता कशाच्या बेसवरती क्लासिफिकेशन करतात? तर बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपाऊंड्स प्रेझेंट अमॉंग द ऑर्गॅनिझम्स बीइंग क्लासिफाईड. म्हणजेच काय? तर जे ऑर्गॅनिझम्स आपल्याला क्लासिफाय करण्यासाठी दिलेले आहेत त्या ऑर्गॅनिझम्सचे कंपाऊंड्स, केमिकल कंपाऊंड्स किंवा त्यांचं जे सेलचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामधल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस बघितले जातात, कंपेअर केले जातात आणि त्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय केलं जातं किंवा डिवाईड केलं जातं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. फॉर एक्झाम्पल जसं आपण इथे वरती ह्या चार्टमध्ये बघितलं होतं, प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले गेले, त्यांचे सिमिलॅरिटीज बघितल्या, डिफरन्सेस बघितले आणि मग त्यांना डिवाईड केलं. तसंच केमोटॅक्झॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स चेक केले जातात आणि त्या बेसवरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं. तर अशा मेथडलाच काय म्हणतात? केमोटॅक्झॉनॉमी. इथे काही एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. फर्स्ट इज आर्किया आणि प्रोकॅरिया. आर्किया आणि प्रोकॅरिया ह्यांची जी सेल वॉल आहे ती डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल आर्कियाची सेल वॉल विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन असते, बट प्रोकॅरियाची सेल वॉल ही विथ पेप्टिडोग्लायकॅन असते. पेप्टिडोग्लायकॅन म्हणजे काय? तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे बॉडीमधलं ज्याच्यामुळे सेल वॉल क्रिएट होते किंवा फॉर्म होते. पण आर्कियाच्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन प्रेझेंट नाही आहे आणि प्रोकॅरियाच्या सेलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन प्रेझेंट आहे आणि म्हणून ह्या दोघांनाही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे. ओके. आता यूकॅरियामध्ये त्यांनी फंगाय आणि प्लांट्स सांगितलं आहे. का? कारण फंगायचे सेलसुद्धा यूकॅरियोटिक सेल आहेत आणि प्लांट्सचे सुद्धा यूकॅरियोटिक सेल आहेत, बट तरीसुद्धा ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल रॉबर्ट विटेकर यांच्या किंगडम सिस्टीममध्ये आपण बघितलं 5 किंगडम सिस्टीममध्ये, तर मोनेरा आहे, प्रोटिस्टा, प्लांटे, फंगाय आणि ॲनिमेलिया आहे. सो प्लांट्स आणि फंगायला बेसिकली बघायला गेलं तर एकाच ग्रुपमध्ये टाकायला हवं होतं, कारण त्यांचे प्रॉपर्टीज आपल्याला सेम वाटतात, बट त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? फंगायची जी सेल वॉल आहे दॅट इज मेड अप ऑफ सायटिन. सायटिनस सेल वॉल असते फंगायची. सायटिन नावाच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटपासून ह्या फंगायची सेल वॉल क्रिएट झालेली असते. ऑन दी अदर हँड प्लांट्सची जी सेल वॉल आहे दॅट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. आय होप तुम्हाला केमोटॅक्झॉनॉमी कळलं आहे. So next topic is numerical taxonomy. It is based on quantification of characters and develops an algorithm for classification. आता जसं केमोटॅक्झॉनॉमीमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचा अभ्यास केला गेला किंवा सिमिलॅरिटीज बघितल्या गेल्या, तसंच इथे न्यूमरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जातं तर कॅरेक्टरिस्टिक्स ज्या असतात वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सच्या त्यांचं क्वांटिफिकेशन केलं जातं आणि त्या बेसवरती, त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या क्वांटिफिकेशन्सच्या बेसवरती एक अल्गोरिदम क्रिएट केला जातो. ओके. अल्गोरिदम डेव्हलप केला जातो आणि तो कम्प्युटरमध्ये टाकून कम्प्युटरमध्ये त्याला त्या अल्गोरिदमच्या मदतीने ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला डिफरन्शिएट केलं जातं किंवा त्यातल्या सिमिलॅरिटीज चेक केल्या जातात आणि त्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाय केलं जातं. अशा अल्गोरिदम्सचा यूज करून जर का क्लासिफिकेशन होत असेल तर त्याला म्हणतात न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. दिस सिस्टम इज प्रपोज्ड बाय सोकेल अँड स्नेथ इन 1963. नेक्स्ट इज क्लॅडोग्राम. सो क्लॅडोग्राम काय आहे तर इट इज अ ब्रांचिंग पॅटर्न दॅट इज डायग्राम ऑफ 3 डोमेन्स ऑफ लाईफ. ह्याचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे. इथे मी स्क्रीनवरती डायग्राम दाखवते आहे जी आपण क्लासिफिकेशन शिकलो होतो आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. तर त्याच्यामध्ये फायलोजेनेटिकचं मी डायग्राम दाखवलं होतं तुम्हाला 3 डोमेन्स ऑफ लाईफचं. तर ह्या डोमेनचा पॅटर्न बघा कसा आहे, ब्रांचिंग पॅटर्न आहे. कॉमन एन्सिस्टर घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे ब्रांच देऊन 3 ऑर्गॅनिझम्स दाखवलेले आहेत दॅट इज आर्किया, बॅक्टेरिया आणि यूकॅरिया. तर ह्या तिन्ही ऑर्गॅनिझम्सचा एन्सिस्टर कॉमन आहे आणि त्याचं पॅटर्न कसं आहे, ब्रांचिंग पॅटर्न दाखवलेलं आहे. सो दिस पॅटर्न इज कॉल्ड ॲज क्लॅडोग्राम. ओके. सो अशा पॅटर्नमध्ये जर का क्लासिफिकेशन शो केलेलं असेल ब्रांचिंग पॅटर्नमध्ये तर त्याला क्लॅडोग्राम म्हणतात. आता ह्या पॅटर्नचा अर्थ काय तर इट शोज हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन एन्सिस्टर. आता ह्याच्यामध्ये बघा आर्किया, प्रोकॅरिया आणि यूकॅरिया यांच्यामधलं रिलेशनशिप डिनोट केलं आहे. प्लस ते जरी वेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले असले तरी त्यांचे जे एन्सिस्टर आहे ते कॉमन आहे. ओके. नेक्स्ट इज फायलोजेनी.
इट इज बेस्ड ऑन इव्होल्युशनरी हिस्ट्री और रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. आता फायलोजेनी कशावरती बेस आहे तर इव्होल्युशनरी हिस्ट्री. एखादा नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला भेटला तर त्याची इव्होल्युशनरी हिस्ट्री चेक केली जाते, त्याचं रिलेशनशिप चेक केलं जातं वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्ससोबत, आणि त्या मेथडलाच काय म्हणतात, फायलोजेनी. ओके. जास्त करून ह्या सिस्टीमचा हेल्प आपल्याला इव्होल्युशनची कन्सेप्ट समजण्यासाठी हेल्प होते. म्हणजेच काय तर अजूनही ह्युमन बिंग्सचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं या अर्थवरती इव्होल्युशन कसं झालं आहे ह्याचा खूप शोध चालू असतो. सो इव्होल्युशनच्या कन्सेप्टला समजण्यासाठी फायलोजेनीची आपल्याला मदत होते. त्यानंतर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे वूज 3 डोमेन कन्सेप्ट. कार्ल वूजची जी आपण 3 डोमेन कन्सेप्ट बघितली ती एक याचा फायलोजेनीचं एक्झाम्पल आहे, आणि रॉबर्ट विटेकर यांची 5 किंगडम सिस्टीम जी आहे तीसुद्धा फायलोजेनीचे एक एक्झाम्पल आहे. ओके. याच्यामध्ये काय केलं जातं, ॲनिमलची किंवा जो ऑर्गॅनिझम आहे त्याची इव्होल्युशनरी हिस्ट्री, त्याचे एन्सिस्टर कोण आहेत, कुठल्या स्पीसीजमधून तो इव्हॉल्व झाला आहे, हे सगळं चेक केलं जातं, त्याला म्हणतात फायलोजेनी. ओके. नेक्स्ट इज DNA बारकोडिंग. सगळ्यात पहिलं आपण ह्याची डेफिनेशन बघूया. It is a new method for identification of any species based on its DNA sequence from tiny tissue sample of the organism. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर एखादा ऑर्गॅनिझम आहे तर त्याचा छोटासा टिश्यूचा सॅम्पल घेतला जातो आणि त्या टिश्यूमधून त्याचा डी एन ए एक्स्ट्रॅक्ट केला जातो. त्या DNA मधून DNA सिक्वन्स चेक करून त्याचा DNA बारकोड क्रिएट केला जातो, आणि त्या बारकोडला वेगवेगळ्या डिफरंट स्पेसीजच्या बारकोडसोबत मॅच केलं जातं, कंपेअर केलं जातं, आणि ज्या स्पेसीजच्या बारकोडसोबत तो बारकोड मॅच होईल त्या स्पेसीजमधून तो आलेला आहे किंवा त्या ग्रुपमध्ये त्याला क्लासिफाय केलं जातं. ओके. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज DNA बारकोडिंग. तर याचा यूज काय आहे तर इट इज हेल्पफुल टू स्टडी न्यूली आयडेंटिफाईड स्पेसीज ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग बिंग्स. म्हणजेच काय तर ह्या DNA बारकोडिंगमुळे आपल्या अर्थवरती ज्या नवीन नवीन स्पीसीज तयार होतात त्याला आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, आणि त्यांची इव्होल्युशनरी रिलेशनशिप दुसऱ्या ऑर्गॅनिझम्ससोबत, आधी प्रेझेंट असलेल्या ऑर्गॅनिझम्ससोबत त्यांची जी इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे ती आपण कंपेअर करू शकतो. ओके. बेसिकली DNA बारकोडिंग 2 स्टेपमध्ये होतं. फर्स्ट स्टेप काय आहे, कलेक्टिंग DNA सॅम्पल. त्या नवीन भेटलेल्या स्पीसीजमधून DNA सॅम्पल कलेक्ट केला जातो. त्या DNA सॅम्पलचा नंतर DNA बारकोड कन्वर्ट केला जातो, आणि त्या DNA बारकोडला नंतर सेकंड स्टेप काय केली जाते, मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल. म्हणजेच काय तर तो जो बारकोड आपण DNAचा बारकोड क्रिएट केला आहे त्या बारकोडला जुन्या स्पीसीजच्या DNA बारकोडसोबत मॅच केलं जातं किंवा कंपेअर केलं जातं, आणि ज्याच्यासोबत तो मॅच होईल त्या स्पीसीजमधून तो आलेला आहे किंवा त्या स्पीसीजमध्ये त्याला क्लासिफाय केलं जातं. ओके. सो इथे मी तुम्हाला एक डायग्राम दाखवते. ह्या डायग्राममध्ये DNA बारकोड एक्झॅक्टली कसं वर्क करतं ते आपण बघणार आहोत. लेफ्ट हँड साईडकडून आपण ही इमेज रीड करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल एक अननोन ऑर्गॅनिझम दाखवला आहे. म्हणजेच काय तर अर्थवरती एक ऑर्गॅनिझम सायंटिस्टना भेटला आणि तो जर का अननोन आहे म्हणजे पूर्ण वेगळा दिसतो आहे तर त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी काय केलं जातं तर DNA बारकोड ह्या मेथडचा यूज केला जातो. सो फर्स्ट ऑफ ऑल अननोन ऑर्गॅनिझमचा DNA एक्स्ट्रॅक्ट केला जातो, म्हणजेच DNA काढला जातो. त्यानंतर त्या DNA एक्स्ट्रॅक्शनमधून त्याचे बारकोड फ्रॅगमेंट्स घेतले जातात, म्हणजे छोटे छोटे तुकडे घेतले जातात. आता त्या तुकड्यांमधून त्याचा DNA सिक्वेन्सिंग चेक केला जातो किंवा त्या DNAचा सिक्वेन्स चेक केला जातो. सो आता DNA सिक्वेन्स म्हणजेच काय तर आपण 10th स्टँडर्डमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या प्रोसेसमध्ये CTA म्हणजेच काय सायटोझिन, थायमाइन अँड ॲडेनाइन हे कन्स्टिट्युएंट्स बघितले होते. सो त्या कन्स्टिट्युएंट्सच्या बेसवरती त्यांचा सिक्वेन्स चेक करून बारकोड क्रिएट केला जातो आणि त्यालाच म्हणतात DNA बारकोड. ओके. त्यानंतर त्या बारकोडला काय केलं जातं तर ऑलरेडी जुन्या ज्या काही स्पेसीज ऑर्गॅनिझम्सच्या प्रेझेंट आहेत
त्या स्पेसिसचा बारकोड क्रिएट करून स्टोअर करून ठेवलेला असतो कम्प्युटरमध्ये. सो त्या जुन्या बारकोडसोबत ह्या नवीन बारकोडला मॅच केलं जातं आणि जर का हा बारकोड मॅच झाला तर तो ऑर्गॅनिझम जो आहे, नवीन ऑर्गॅनिझम, तो त्या मॅच झालेल्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपमधला आहे किंवा तो त्या स्पीसीजमधला आहे. बट जर का मॅच नाही झालं तर मग हा जो नवीन ऑर्गॅनिझम भेटला आहे तो कम्प्लिटली एक डिफरंट नवीन ऑर्गॅनिझम आहे आणि त्याला नंतर नाव दिलं जातं. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.